आज वर्षातील दुसरी अंगारकी संकष्टी आहे आणि रत्नागिरीतलं श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे भाविकांची खूप मोठी गर्दी झालेली आहे। गणपतीपुळे देवस्थानचे प्रमुख पुजारी अमित घनवटकर आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करूया। आज वर्षातील दुसरी अंगारकी आहे आणि मे महिना आहे, तर काय दर्शक भाविक कसे आहेत किंवा काय एकूण तुमची पूजा अर्चा? नमस्कार, मी अमित प्रज्ञा प्रभाकर घनवटकर, मुख्य पुजारी संस्थान श्री गणपतीपुळे। उन्हाळी सुट्ट्यांच्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर आलेल्या वैशाख महिन्यातील या अंगारिका चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर उष्णतेची लाट आणि उन्हाळी सुट्टी या सर्वांची दक्षता म्हणून येणाऱ्या भाविकांच्या सुखसोयीसाठी संस्थान श्री गणपतीपुळे मार्फत त्यांची दर्शन रांगेची व्यवस्था असेल, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, प्राथमिक उपचाराची व्यवस्था असेल, अशा सर्व प्रकारची जी आवश्यक यंत्रणा आहे तिची चोख अंमलबजावणी आणि तिचं चोख नियोजन संस्थान श्री गणपतीपुळे मंदिर ट्रस्ट मार्फत करण्यात आलं आहे। ही अंगारिका उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर आल्यामुळे सरासरी अंगारिकांपेक्षा सुमारे 30 ते 40 हजार अधिक भाविकांची येण्याची अपेक्षा यावेळेला असल्याने त्यानुसार उत्तम नियोजन संस्थान श्री गणपतीपुळे मार्फत करण्यात आलं आहे आणि त्याचं काटेकोर अंमलबजावणी होताना आपल्याला दिसते। येणाऱ्या प्रत्येक भाविकाची जी काही मनोकामना असेल किंवा जे काही त्याची या इच्छा असतील त्या गणपती बाप्पा मार्फत पूर्ण होऊन देत अशीच आपण शुभकामना व्यक्त करूया आणि तुमच्या चॅनलच्या मार्फत सर्व गणेश भक्तांना या अंगारिका चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा देऊया। आज अंगारिका आहे, तर आजचं पूजा अर्चा कशी होती? किती वाजता सुरू झालं पूजेला? आज पहाटे 3:20 आरती झाली। त्यानंतर 3:30 वाजता मंदिर सर्व भाविकांसाठी खुलं करण्यात आलं। आज चंद्रोदय उशिरा असल्यामुळे रात्री 11 वाजेपर्यंत मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुलं राहणार आहे। संध्याकाळी 4:20 आरती होईल। 4:30 वाजता बाप्पांचा पालखी सोहळा होईल। असा आजच्या दिवसभराचा वेगवेगळे असे कार्यक्रम असतील। इतर वेळेला 9 वाजताचे मंदिर बंद होतं, त्यात चंद्रोदय उशिरा असल्यामुळे आणि अंगारिका चतुर्थी असल्यामुळे सर्व भाविकांना दर्शन व्हावं या माध्यमासाठी संस्थान श्री गणपतीपुळे मार्फत आज 11 वाजेपर्यंत रात्री मंदिर थेट उघडं ठेवण्यात येणार आहे। हे होते गणपतीपुळे क्षेत्राचे प्रमुख पुजारी अमित घनवटकर। त्यांनी आपल्याला सांगितलं आज पूजा कशी झाली, त्यानंतर उन्हाळा आहे तीव्र, तर भाविकांसाठी कोणती काळजी संस्थांनं घेतली हे सुद्धा आपल्याला सांगितलं गेलेलं आहे। मोठी गर्दी आपण पाहू शकतो इथे आहे आणि फक्त रत्नागिरीच नव्हे तर घाटमाथ्यावरची लोकंसुद्धा इथे मोठ्या प्रमाणावर येतात। पश्चिम महाराष्ट्रातील लोकंसुद्धा इथे मोठ्या प्रमाणावर येतात। गणपतीपुळ्याचा हा बाप्पा भावतो, मानवतो आणि ह्याच्याकडे जी इच्छा व्यक्त केली जाते ती पूर्ण होते असं म्हटलं जातं। प्रहार डिजिटलसाठी शुभम पवारसह अनघा निकम मखदूम, रत्नागिरी।